नमस्कार, मी अनिता क्रिएटिव्ह फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग कपड्यावर. बघा, मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे रेग्युलर. हे माझं कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर याची उंची मी पहिले टाकून घेते. बघा, उंची आहे 13.5 इंच आणि शिलाईसाठी 1 इंच म्हणजे 14.5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे. आता आपण जिथे उंची टाकली तिथेच हे बघा, जिथे आपण उंची टाकली तिथे टेप ठेवून 5.5 इंचावर शोल्डर टाकायचं आणि शोल्डरच्या मापावर टेप ठेवून सरळ खाली मोंड्याचं माप टाकायचं आणि मोंड्याच्या लाईनीवरच छातीचं माप टाकायचं. छाती आहे 36 इंच. 9 इंचावर मार्क करून मी 2 इंच शिलाईसाठी म्हणजे 11 इंचावर छातीचं माप टाकलेलं आहे. बघा, मोंड्याचं माप घेते मी 1 इंचावर बाहेरील मोंडा आणि 1.5 इंचावर आतील मोंडा. म्हणजे बघा, याचा गळा मोठा असल्यामुळे मोंडा मी 1 इंचावर घेतलेला आहे बाहेरील आणि आतील मोंडा मी 1.5 इंचावर. आधी मी बाहेरील मोंडाच कट करणार आहे. बघा, एवढं हे बॅक साईडचं कटिंग आहे. बॅक साईडचं कटिंग मी आता करून घेते. बघा, याचा गळ्याचं जे माप आहे ते मी नंतर कट करणार आहे. गळ्याचं माप नंतर टाकून आपण नंतर कट करूया. बघा, आता जो पाठीमागचा भाग आहे तो जसाची तसा कपड्यावर ठेवून घ्यायचा. हे पहा, मी कशा पद्धतीने ठेवत आहे. खालच्या बाजूने मी 1 इंच अंतर सोडून वरती सरकवून जशाचा तसा बॅक साईडचा पार्ट ठेवून तो मार्जिन करून घेत आहे. बघा, याचप्रमाणे मार्क करून घ्यायचा आहे. हे बघा, पूर्ण मार्जिन करून झाल्यानंतर जी मोंड्याचा आपण जो चौकोन आखून घेतो त्याचप्रमाणे फ्रंट साईडला पण चौकोन आखून घ्यायचा आहे आणि 1.5 इंचावर आतील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, मी 1.5 इंचावरच घेते आतील मोंड्याचा आकार. ब्लाऊजला जी गुढी पडते मोंड्यामध्ये ती पडत नाही. बघा, ओपन गळ्याचं माप, पुढच्या गळ्याचं माप टाकताना ओपन गळ्याचं माप 2.5 इंचावर घेऊन आणि गळा उंची मी 6 इंचावर घेतलेली आहे आणि गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा. नंतर आपण एपेक्स पॉइंट घ्यायचा. आता मी हे ब्लाऊज आहे 13.5 उंचीचं, त्याचा एपेक्स पॉइंट घेत आहे 10 इंचावर. नंतर आपण खालच्या बाजूने कमरेला 3.5 इंच घेऊन एपेक्स पॉइंट आणि 3.5 इंच जिथं घेतलेलं आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. मोंड्याजवळ 1 इंच मार्क करून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा. हे बघा, याप्रमाणे एकदम सोपी पद्धत आहे. खालच्या बाजूने कमरेजवळ 1.5 इंच मार्क करून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा. कमरेच्या साईडने वरती मोंड्याजवळ 1/2 इंच आणि आपण जिथं 1.5 इंच घेतलं ते कट होणार आहे म्हणून कमरेच्या बाजूने 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता बघा, आपण जो 1 इंच खाली घेतलेला होता जास्तीचा, तिथे आपण याप्रमाणे लाईन ओढून आकार देऊन घेतलेला आहे मी. हे पहा, एकदम सोपी पद्धत आहे. कुठेही जास्त मापे घ्यायची गरज नाही आणि कट करून घ्यायचं. बघा, याप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे मी. तुम्ही पण या पद्धतीने जर कट केलं तर तुमचा ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसेल. याप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता. साईडचा कपडा कट करून घ्यायचा. हे पहा, आणि आपण जे 1.5 इंच घेतलेलं होतं प्रिन्सेस कटच्या तिथे, तो 1.5 इंच आकार कापून टाकायचा ह्या पद्धतीने. बघा, खालच्या बाजूने पण तिरका आकार देऊन
राहिलेला भाग कापून टाकायचा कपड्याचा। हे पहा, फ्रंट साइडचे प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे। आता मी बाहीचं कटिंग करून घेत आहे। तर बाहीची घडी मी 9 इंचावर घेत आहे। हे पहा, बाही आहे 3 इंच आणि घडी घेतलेली आहे 9 इंच। हे पहा, 9 इंचावर घडी घेऊन बाही आहे 3 इंच, पाऊण इंच शिलाईसाठी म्हणजे 4.25 इंचावर मार्क करून घेतलं। बाही 3 इंच असल्यावर मी बाहीचा मोंडा 2.5 इंचावरच घेतलेला आहे। याप्रमाणे बाहीला नेहमीप्रमाणे आकार देऊन कट करून घ्यायचा। हे पहा, एकदम सोपी पद्धत आहे। हे पहा, आता हे बाहीचं कटिंग करून झालेलं आहे। हे बॅक साइडचा मी आता गळा कट करून घेते। ओपन गळ्याचं माप 2.5 इंचावरच घ्यायचं नेहमीप्रमाणे। गळा आहे 10 इंच तर 10.5 इंचावर मार्क करून लाईन ओढून घ्यायची आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आणि गळा कट करून घ्यायचा। हे कस्टमरचं ब्लाउज आहे। मी प्रत्येक ब्लाउज कपड्यावरच कटिंग करते। हे पहा, आता आपण ते वेलवेटचं ब्लाउज आहे तर ते आपण आता डायरेक्ट ब्लाउज पीस पण कट करून घेणार आहोत। हे पहा, अस्तरचं मी कटिंग करून दाखवलं तुम्हाला। आता आपण कपड्यावर ते ठेवून कट करून घेऊया। हे बघा, थोडीशी डिझाइन मी खाली सरकवून बाही घेतली आणि वरती जो बॅक साइडचा पार्ट आहे तो ठेवणार आहे, म्हणजे बॅक साइडला पण थोडीशी डिझाइन येणार आहे। हे पहा, ऍडजस्ट करून घेतलेला आहे। बाही छोटी असल्यामुळं बॅक साइडला आणि बाहीला पण डिझाइन येणार आहे। याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे सर्व पार्ट कपड्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे। हे बघा, मी सर्व पार्ट कपड्यावर ब्लाउज पीसवर ठेवून कट करून घेते। मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।